मस्त आहात ना? मस्तच राहा. तुमचं आरोग्य खूप छान राहू दे आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे, अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी दाखवणार एक नवीन रेसिपी. हे वांगं घेतले. तुम्ही म्हणाल काय रोज रोज वांग्याचीच भाजी दाखवते, पण हे मी वेगळी रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि ह्यामध्ये मी एक नवीन वस्तू ॲड करणार आहे आणि ती खाल्ल्यावर खूप झणझणीत अशी आपल्याला मच्छी मटणाची पण म्हणजे आठवण येणार नाही, अशा प्रकारे मी ही भाजी करून तुम्हाला दाखवणार आहे. आता हे मी सगळं भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी. वरचं सगळं त्याचं आवरण काळावालं असतं ना, ते काढून घेतलेलं आहे. आणि ते आता मी कापून घेणार आहे मस्तपैकी. त्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे. आणि त्या साईडला मी हे सगळं आता सुरीने कापून घेणार आहे. छान बारीक असे तुकडे करायचे. हे हाताने मॅश केलं ना तरी खूप छान होतं मॅश, पण आता मी हाताने मॅश नाही केलं आहे. असे बारीक तुकडे केले त्याचे, कापलं मध्ये आणि सुरीने तुकडे केले. आता इकडे मी लसूण साफ करत आहे. लसूण घेत आहे, त्याच्यामध्ये ठेचायला कांदा, टोमॅटो आणि एक पातळ असा बटाटा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हे वांग्याचं भरीत आणि लसूण घेतलेलं आहे ठेचून. तुम्हाला नवीन दुसरा आयटम नाही दाखवलेत, हा दाखवते मी. तेल घेतलेलं आहे तापायला, तेल ठेवलं आहे कढईमध्ये. आता मी त्यात घालणार आहे लसूण. आपलं तेल तापलं ना की लसूण ठेचून घालायचं आहे आणि कढीपत्ता असा भरपूर असा घातला ना, त्याचा सुगंधही खूप सुंदर येतो म्हणजे भाजीला. तर चांगला मिक्स करणार आहे आणि मी त्यात घालणार आहे कांदाही खूप छान बघा असा परतून घ्यायचा आहे.
चला आता आम्ही तुमची रजा घेतो आणि आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हां. नक्कीच करा आणि काय सांगायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता मी तुमची रजा घेते. बाय. श्री स्वामी समर्थ.